अरे यार काय रे, भेटली का नाही तुला नोकरी? अरे नोकरी भेटली रे, नोकरी पण चांगली आहे, पण काय सांगू परवडत नाही रे. म्हणजे रे? अरे पगार पण 15-16 हजार पगार रे. मग चांगलं गेला का? अरे काय चांगलं आहे का, इंटरव्ह्यू वर गेलो मी हा. तिकडं रूम शोधायला 5,000 रुपये भाडं मग. बाबू. आणि इकडं तिकडं खानावळ बघितल्या हा. 3,500. अयो अरे तुला काय सांगतो, बसचा 5,000 रुपये बापरे. आणि इतर खर्च 2 ते 3,000. हा ना. आणि हातात काय राहिलं? केळ. लका अमित भाऊ तुमचं भारी आहे, पगार पण मोठा आहे. अरे काय भारी आहे, इथं शहरात राहायचं म्हणलं ना लय वांदेत राव. 50-60 हजार रुपये पगार म्हणजे फक्त मोठी गोष्ट आहे रे, बाकी काय नाही. आता तुझी ओढ होती शहराकडे जास्त जायची म्हणून तुला काय बोललो नाही मी, पण माझी खरी परिस्थिती वेगळीच आहे रे. आता मी तुला काय म्हटलं होतं, 50,000 रुपये पगार आहे मला. 50,000 रुपये पगारामधले 30,000 रुपये माझ्या घरचा हप्ता जातो, 12,000 रुपये ती गाडी घेतली त्याचा हप्ता जातो. आता येणं जाणं वगैरे म्हटलं तर 3-4 हजार रुपये असे जातातच. परत लाईटीचं बिल, मोबाईलचं बिल, इन्शुरन्स, हा टॅक्स तो टॅक्स, या सगळ्यांमध्ये 55-60 हजार रुपये असेच जातात. आणि ते क्रेडिट कार्डचं बिल, अरे काय सांगू तुला, क्रेडिट कार्डचं बिल असं ढकलत चाललंय दर महिन्याला मी पुढे. काय नाही रे. प्रतीक, पाणी देऊ का तुला? नाही नको. नाही मग तो काय सांगतो ऐक की जरा. हा अरे दिवसातले 11 तास तर कधी 13 तास भरतो मी कंपनीत. आणि ते कंपनीचे प्रोजेक्ट टार्गेट कम्प्लीट करा वेळेवर. मानसिक त्रासानं रात्रभर झोप लागत नाही माहिती. खोटं नाही बोलत अनिल तुला, कधी कधी तर रात्रीच्या गोळ्या घेऊन झोपतो मी झोपेच्या. एनिमिया म्हणतात या रोगाला, असल्या रोगाला एनिमिया म्हणतात. किती कमवलं तरी काही समाधान नाहीच. कधी कधी तर मला प्रश्नच पडतो की पैसे कमवले मी नोकरी करतो का स्वतःला संपवायला करतो, तेच कळत नाही. आणि शहरात पण महागाई वाढली रे आता. घरातून सगळ्यांनी निघताना 1,000 रुपये घेऊन निघावं लागतं, आणि रात्री येजेपर्यंत ते 1,000 रुपये कुठं कसे जातात तेच कळत नाही. वय ना लका, पुण्यामध्ये 3 ते 4 हजार रुपयाला शर्ट. मग काय. अहिला लका तुम्हाला एक दाखवायचंच राहिलं. थांबा 1 मिनिट. तिकडच्या मॉल मध्ये गेलो होतो, हे ऊसाच्या कांड्या 40 रुपयाला. काय रे? काय आहे काय? अरे अण्णा, हे ऊसाच्या कांड्या आहेत, 185 ग्रॅम 40 रुपयाला. आईला 4 कांड्यांचे 40 रुपये घेतात वय हे. मग काय, आईला 4 कांड्यांचे 40 रुपये म्हणलं, टाण्याचा भाव काय झाला राव पाहुणं? जवळपास 2 लाख रुपये. 2 लाख? हो. आय घाले ही शहरावाली लोक तळतळाट घेऊन मारणारे शेतकऱ्यांचा. हा, इथं कष्ट करायचे आम्ही, काम करायचं आम्ही, आणि आमच्या ऊसाला भाव किती? 2,500 3,000 टनाला, आणि हे 2 लाख रुपये कमवणार. मेहनत करायची आम्ही, कष्ट करायचे आम्ही, ऊस जळलं तर नुकसान सहन करायचं आम्ही, आणि हे लोक आमचा चांगला ऊस 2 लाख रुपयाला विकणार. काय या कंपनीचं नाव काय सांगा? गोडा लावतो या कंपनीला. अहो पण कंपनीचा काय संबंध याच्यात? मग कुणाचा संबंध आहे त्यात? अरे कंपनी फक्त प्रोडक्ट विकते, बाकी सगळा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे, बाकी काय नाही. म्हणजे नीट सांगा काय ते. आता डिमांड वाढला तर सप्लाय हा वाढणारच. नाही म्हणजे कसं, आता ही कंपनी या प्रोडक्ट विकते कशासाठी? लोक खरेदी करतात म्हणून तर विकते ना. जर का उद्या लोकांनी हा प्रोडक्ट घेतलाच नाही तर कंपनी कशाला विकेल? त्यामुळेच म्हणतोय हा सगळा खेळ डिमांड आणि सप्लायचा आहे. लोकांची उद्या डिमांड वाढली तर कंपनीला हा सप्लाय पण वाढवाच लागणार. आणि जर का आज ह्या कंपनीने विकलं नाही तर उद्या दुसरी कंपनी विकायला. जर याच्यामध्ये कोणाचा दोष असेल ना तर तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांचा आहे. जास्त पैसे देऊन ही वस्तू खरेदी करतात. आईला आमच्या शेतात कोण आलं ना, आम्ही फुकट ऊस खायला देतो. आमचा ट्रॅक्टर जर ऊसाचा चालला असेल तर लोक 2-2, 3-3 दांड्या ओढून घेतात. आम्ही कुणाला काय बोलत नाही. तुम्ही लोकांनी ते माल घ्यायचं बंद केलं तर तुम्ही घ्या ना डायरेक्ट शेतकऱ्याकडून. 2 पैसे तुम्हाला फायदा, 2 पैसे त्या शेतकऱ्याला फायदा. तुम्हाला माहितीये
माझा बाप कसा मिळाला ते? ऐन दिवाळीचा सण होता. 50 पिशवी कांदा घेऊन शहराकडे मार्केटला चालला होता. जाताना आम्हाला बोलला, बाळांनो तुमच्यासाठी कापड आणतो, तुमच्यासाठी फटाकडे आणतो. आणि आमचा बा गेला ना, तो तवा तर तिकडचा तिकडच राहिला. ना आमचं कापड फटाके आले ना आमचा बा आला. लहान होतो, लय शोधलं बापाला, लय शोधलं. नंतर शेतातल्या आंब्याच्या झाडाला बाव लटकलेला दिसला. आता मध्ये याला कागद होता, कागद. आमच्या कापडाची आमच्या फटाकड्याची यादी होती, त्यावर खर्च 2000 रुपये होता. आणि त्या कागदाच्या मागे कांद्याची पट्टी, मिळालेले पैसे 110 रुपये. 110 कसा आमची दिवाळी करणार होता तो? लटकून घेतला स्वतःला. हा बा, ती दिवाळी आहे ना आमच्यासाठी होळी झाली, होळी. बाप पहिल्यांदा कांद्यानं न कापता पाणी काढलं ना डोळ्यात, न कापता पाणी काढलं. बा